रितेश सरांमुळे चला हवा येऊ द्या याचा जन्म झाला असं मुलाखतीत अभिनेता बद्रिके म्हणाला. तो असं का म्हणाला पाहूया सविस्तर स्वरूपात. आपण पाहत आहात विशेष खास. झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमानं अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मराठी कलाकारापासून ते बॉलिवूड कलाकारापर्यंत अनेकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली. सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान यासारखे सुपरस्टार चला हवा येऊ द्यामध्ये आलेले. खरं तर चला हवा येऊ द्याची सुरुवात रितेश देशमुखांमुळे झाली. याबद्दल कुशल बद्रिकेनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. मुलाखतीदरम्यान कुशल बद्रिके म्हणाला की मला रितेश देशमुख सरांना थँक्यू म्हणायचं आहे, कारण आमचा शो लई भारी चित्रपटाच्या निमित्तानं सुरू झाला होता. तोच या शोचा पहिला एपिसोड होता. लई भारी सिनेमाला प्रमोट करण्यासाठी आपण एक छोटा इव्हेंट करूयात असं रितेश सरांचं ठरलं होतं. मी, निलेश आणि भाऊ असं काही आम्ही तिघजण मिळून तो पहिला इव्हेंट करणार होतो. त्यानंतर मग म्युझिकसाठी तुषार देओल जॉईन झाला. तो इव्हेंट रितेश सरांना इतका आवडला की ते म्हणाले, तुम्ही हा शो का सुरू करत नाही, याचा शो सुरूच ठेवा. झी मराठीने ही गोष्ट गांभीर्याने घेतली आणि मग चला हवा येऊ द्याचा जन्म झाला. यालाच कारणीभूत रितेश सर आहेत. रितेश सरांमुळे चला हवा येऊ द्या जन्माला आलं. त्यामुळे ते दिसल्यावर माझ्या मनात कायम ग्रेटफुल ही भावना येते. एक काळ असा होता, जर तुम्हाला महाराष्ट्रात तुमचा सिनेमा पोहोचायचा असेल तर चला हवा येऊ द्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे बॉलिवूडचे अनेक कलाकार चला हवा येऊ द्या च्या रंगमंचावर येऊन गेले होते. या शोमुळे आम्हालाही त्याचबरोबर संवाद साधता आला. त्या सगळ्या कलाकारांना भेटता आलं. मग हळूहळू मला समजलं ते लोक पण आपल्यासारखेच आहेत असं कुशलने पुढे सांगितलं. शाहरुख खानबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला की पण शाहरुख खान जेव्हा पहिल्यांदा सेटवर आला होता त्याचा काय रुबाब होता, काय सांगू मी तुम्हाला. मला खरंच खूप जास्त भारी वाटलं होतं. खूप मजा आली होती. मी त्याला सुरुवातीला खिडकीतून लपत लपत पाहिलं होतं. खरंच एक वेगळीच फिलिंग होती. सर्व काही ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कुशल बद्रिकेनं हा किस्सा सांगितला. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.